फडणवीस यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटाची 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली। हा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। ते पत्र माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं असा दावाही त्यांनी केलाय। टाइम्स ग्रुपच्या मुलाखतीत फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। फडणवीस यांनी नेमके काय गौप्यस्फोट केले बघूयात। शरद पवार यांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। अमित शहा, पवार, अजित पवार, पटेल एकत्र या बैठकीला उपस्थित होते। त्याच बैठकीत सरकार स्थापन करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला। राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांनी माझी भेट घेतली। सरकार स्थापन करण्याबाबत त्यांनी मला सांगितलं। राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यावी, मग सरकार स्थापन करण्याचंही ठरलं। पवार राज्याचा दौरा करणार, त्यानंतर भाजप राष्ट्रवादीचं स्थिर सरकार स्थापनेची घोषणा करणार। बैठकीत सर्व शरद पवारांच्याच सूचनेनुसार ठरलं होतं असंही फडणवीस बोललेत। तर राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पवारांनी पत्र दिलेलं ते माझ्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं। हा गौप्यस्फोट सुद्धा फडणवीसांचा आहे। पत्रावर सही करण्याआधी पवार साहेबांनी त्यात काही बदल सुद्धा सुचवले असल्याचं फडणवीस बोलतायत। तर प्रत्यक्षात शरद पवार यांच्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली असं फडणवीस म्हणाले।